गाईस, तर मम्मीच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि गुरुने हे काय ऑर्डर केलं आहे त्याचं पार्सल आलं आहे गाईस. आणि इतकं त्याची मेहनत चालली फक्त ते ओपन करण्यासाठी. काय वाटतं काय असेल ह्याच्यामध्ये? डेडिकेशन. एकटाच खोलतोय, मला खोलू पण देत नाही ना, मम्मीला खोलू देतोय तो. अरे बाबू इकडे पण आहे, हे बघ सेलोटेप इथे पण आहे, इथं इकडच्या साईडला. अरे इथं हे बघ इथं. मामा तेरा पिन पोना तेरा बोलते ना. किती मेहनत चालली त्याची. बापरे. हा जर ब्लॉगचं फ्युचर मध्ये बघेल. अरे 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 आई ग, हळूहळू लागेल. हळू गुरु, लागेल तुला. बघ थांब जरा, मी ते खोलून देते तुला. अगं अरे ते राहू दे आता, हे ओपन कर, हे वरचं ओपन कर. ही काठी. अरे छत्री आली का काय? अरे माझा आत्ताच बसला. अरे म्हणलेलं ना टेंट हाऊस नाही ह्याच्यामध्ये. तर मम्मीने गुरुला टेंट हाऊस ऑर्डर केलाय. अजून काय का पैसे? तर हा गुरुचा टेंट हाऊस आलेला आहे. तर तुम्ही तर बघितला असेल, गुरुसने टेंट हाऊस खोललेला आहे. आणि त्याला मी त्या दिवशी खरंच ऑर्डर केलं होतं, कारण खूप दिवस तो माझ्या मागं लागला होता की मला टेंट हाऊस पाहिजे. जसा तो व्हिडिओ बघायचा ना, म्हणजे यूट्यूबला लहान मुलांचे खूप असतात ना, तर असती त्यांची इच्छा आहे की आम्हाला पण ती वस्तू पाहिजेत म्हणून. आणि खरंच मुलांच्या इच्छा आईवडील पूर्ण नाही करणार तर कोण पूर्ण करणार ना. त्यामुळं तो त्याच्या पप्पांना सारखा म्हणायचा, पप्पा मला टेंट ऑर्डर करा. कारण शेजारची पण मुलगी आहे ना, तो तिच्या घरी खेळायला गेला ना की ती टेंट हाऊसमध्ये खेळायची. मग कसं असतं लहान मुलांचं तर तुम्हाला माहीत आहे, आपल्या घरी आलं की मग आपणच राजा असतो. तसं मग तो पण तिच्या घरी गेला ना की ती मग जास्त म्हणजे हे करायची की माझं म्हणून. मग तो सारखा म्हणायचं, मम्मी मला टेंट हाऊस ऑर्डर कर म्हणून. पण कसं जागे जरा थोडंसं हे होतं, पण केलं धाडस आणि चला म्हटलं जाऊ द्या, मुलांची इच्छा नाही का आपण पूर्ण करणार तर कोण करणार. आणि हेच वय असतं खरं त्यांचं खेळायचं बरं का. त्यामुळं मग मी त्याला ते टेंट हाऊस ऑर्डर केलं होतं. आणि त्याला ती एक्साइटमेंट की कसं असतं काय ते. पाऊस लय जोरात पडायला लागला आमच्या इथं. आणि त्यानंतर ते ऑर्डर केल्यानंतर आता हे पहिल्यांदा चालतं, हे पूर्ण कसं करायचं काय करायचं हे काय मला काय कळतच नव्हतं. कारण त्याचा मध्येच पाऊस सुरू झाला आणि खूप मोठ्याने पाऊस पडायला लागला होता आणि कपडे बाहेर होते, त्यामुळं तिथं मला स्टॉप करावं लागलं. त्यानंतर ना जेव्हा टेंट हाऊस आलं त्यानेच ओपन केलं आणि त्याचेच प्रयत्न की मलाच करायचं. तो त्याच्या दिदीला पण हात लावू देत नव्हता की बाबा मदत करायला ना. तर तो जसं त्यांनी चार्ट दिला होता, आता तो चार्ट पण ना असा काय म्हणतात एक मॅथ्सच्या प्रकारासारखाच होता बरं का. कळत नव्हतं पटकीने. माझ्या मुलीने बघितला तो चार्ट, फक्त तिने खालचे स्क्वेअर व्यवस्थित लावले आणि म्हणली मला काय हे जमणार नाही, मला काय कळत नाही आहे ते. मग आता हे त्याचंच चाललेलं आहे त्याच्या डोक्यानेच की काय करायचं कसं करायचं. आणि संध्याकाळचा टाईम होता, त्यामुळं माझा आवरायची घाई चालली होती, कारण मला पण खाली जाऊन चहाही ना करायचा होता. त्यामुळं म्हटलं जोपर्यंत त्यांना जमते तोपर्यंत त्यांना करू द्या. कसं स्वतः मुलांची पण बुद्धी म्हणजे मुलांचं पण डोकं त्यात लागलं पाहिजे ना, की त्यांना पण कळलं पाहिजे ना. प्रत्येक गोष्ट आयती मुलांना दिली तर मग त्याचं महत्त्व मुलांना कळत नाही ना. मग आता त्याची हौस होती ना, त्याला टेंट हाऊस पाहिजे, मग त्याला पण प्रयत्न करायला द्यायचे होते थोडेसे, म्हणून म्हटलं चल तू पण ट्राय कर. आणि यामध्ये ना 6 अशा मोठ्या कांड्या आल्या होत्या आणि
12 छोट्या कांड्या आल्या होत्या. मग ती पूर्ण बेस असा व्यवस्थित तो लावायचा होता, कारण कांडी छोट्या मोठ्या जरी चुकल्या ना तर तो पूर्ण टेंट हाऊसचा लुकच पूर्ण ना बदलून जात होता. त्यामुळे ते सगळं व्यवस्थित डोकं लावूनच ना ते करावं लागत होतं. आणि पहिल्यांदाच हे आमच्याकडं आलं होतं, म्हणजे पहिल्यांदाच घेतलं होतं किंवा असं कोणाचं बघितलेलं पण नाही. आता बहिणींच्या मुली पण एवढ्या आहेत ना, पण असं कोणाकडंच असं टेंट हाऊस नाही आहे. आणि जोडण्याचा कधी प्रयत्नच केला नाही आहेच, तर जोडण्याचा प्रयत्नच येत नाही ना करायचा. त्यामुळं हे पहिल्यांदाच मी ऑर्डर केलं होतं, त्यामुळं काय पटकीने कळत पण नव्हतं. आणि तो जो त्यांनी चार्ट दिला होता ना, त्यांनी फक्त सांगितले होते की मोठ्या कांड्या 6 आहेत, त्या छोट्या कांड्या 12 आहे ते, आणि ते सेंटीमीटरमध्ये दिलं होतं. आता ते सेंटीमीटर इतकं काय पटकीने कळत नाही आहे. आणि त्यानंतरनं मग तो प्रयत्न करून करून त्याला काय जमाना. शेवटी मग माझं आवरून झाल्यावर म्हणलं ट्राय करावं आपण. पण मला पण तो बेस कळला नाही. एक तर ते असं स्क्वेअर केलं तर मग परत अशा आडव्या लाईनी लावल्या होत्या. ते ड्रॉइंगमध्ये दाखवणं वेगळं आणि आपण प्रत्यक्षात करणं किंवा आपण प्रत्यक्षात कोणाचं तरी बघणं हे वेगळंच असतं ना. मग आता खूप डोकं लावलं, ट्राय करत होती, पण काय कळत नव्हतं. त्यानंतरनं मग विचार केला, मग मुलीला म्हटलं तर ती म्हणली हे मॅथ्स आहे, त्यामुळं माझं काय डोकं चालत नाही, त्यामुळं तू काय मला सांगूच नको. मॅथ्स आणि तिचा 36 साकडा आहे. मग म्हटलं चला आपलं डोकं लावू, आपण जरा ट्राय करू. म्हणून मी ट्राय करायला घेतलं होतं. पण मेन म्हणजे खरं काय सांगू झालं होतं आमचं, मेन म्हणजे माझ्या मुलीने ना खालचा जो पार्ट आहे ना, जे खालचे आम्ही स्क्वेअर लावले होते, कांड्या जॉईन केल्या होत्या, तोच म्हणजे बेसच पूर्ण तिने पहिला चुकवला होता. त्यामुळे ते काय कळतच नव्हतं. मग ते लावायला गेलं ना की वर खाली किंवा मग असं तिरकं होत होतं, किंवा मग असं त्याचा बेसच म्हणजे टेंट हाऊसचा त्याला बेसच येत नव्हता. त्यानंतरनं मग काय करू हा विचार करत होती. मग तिला म्हटलं की म्हणजे मी ह्याच्यात यूट्यूबला सर्च केलं. पर्याय शेवटी यूट्यूबच असतो, कारण यूट्यूबला व्हिडिओ बघितले की मग त्यानेच डोकं जरा कळतं ना, की आपली स्वतःची तर काय म्हणते त्याला बुद्धी चालवून मला काय जमाना की काय कसं करायचं. एकतर मग त्यात काय केलं तर मेन म्हणजे माझ्या मुलांनी पूर्ण कांड्या सगळ्या मिक्स करून ठेवल्या होत्या, छोट्या मोठ्या सगळ्या एकत्र करून ठेवल्या. त्यामुळे कांड्या पण कळत नव्हत्या किती कुठं जॉईन केलेल्या आहेत त्या. त्यानंतरनं मग म्हटलं जे ते क्यूबसारखं दिलं होतं ते असे अडकवायचे होते, ब्ल्यू कलरचे, येलो कलरचे असे नळीसारखं होतं, आणि हे असं ग्रीन कलरचं दिलं होतं. मग ते अडकवायला तर मला एकटीला काय जमाना, म्हणून माझ्या मुलीला बोलवलं, म्हटलं हेल्प कर. पण काय झालं तर मेन म्हणजे खाली ज्या मोठ्या कांड्या लावायच्या होत्या ना, तिथं एक मोठी एक छोटी लावायची होती. पण माझ्या मुलीने अशा मोठ्याच कांड्या लावल्या होत्या, आणि त्याचा शेप एवढा मोठा झाला ना की आम्ही टेंट हाऊसचं कापड जेव्हा त्याच्यावर टाकलं ना, त्यावेळेस आम्हाला कळलं की हे कुठंतरी मिस्टेक झालेली आहे. कारण खालच्या बेसला मेन म्हणजे खालच्या बेसला ना पहिल्या छोट्या लाईन लावायच्या होत्या. छोट्या लाईनीने तो टेंट हाऊसचा आकार बरोबर हा छोटा येत होता. त्यानंतरने एवढे प्रयत्न करून सगळं व्यवस्थित केलं, पण जी मेनवरची लाईन होती टेंट हाऊसची सरळ लाईन तीच बसाना. त्याला किती वेळ आपदत होतो, तिरकी बसवली, कशी केली, काहीच कळाना. म्हटलं कुठंतरी परत चुकला आपला टेंट हाऊस. त्यामुळं मग परत पूर्ण अख्खा टेंट हाऊस पूर्ण आम्हाला खोलावा लागला. पूर्ण व्यवस्थित सगळ्या पद्धतीने सगळं व्यवस्थित बघायला लागलं. नाही एकीकडचं खोलायला लागला की गुरु तोपर्यंत दुसरीकडचं काढायचा. आणि अशा प्रकारे असा आमचा पूर्ण असा फायनली हा टेंट हाऊस तयार झाला. एवढ्या अथक प्रयत्नानंतरनं. खरंच ते पहिल्यांदा केलं होतं बरं का, त्यामुळं जरा डिफिकल्ट होतं. कारण म्हणजे कसं बघितलं किंवा काय केलं तर कळतं माणसाला, पण काहीच केलं नाही म्हणजे कधी त्याचा इस्तेमालच केला नाही तर ते कळत नाही. आणि चुकीतूनच माणूस शिकतो असं मला पण वाटतं, आणि चुकतच शिकत राहतो. त्यामुळं प्रत्येक गोष्ट करायच्या आधी ना प्रयत्न करत राहायचे. तर जोपर्यंत तुम्ही पण त्या गोष्टीमध्ये प्रयत्न करत नाही ना, तोपर्यंत तुम्ही कधीच त्यात सक्सेस होत नाही, यशस्वी होत नाही. त्यामुळं मग हा टेंट हाऊस आपण ऑर्डर केला होता. आता आम्ही ऑर्डर केला होता, आम्हाला तर प्रयत्न करणं भागच होतं, मला तर करणं भागच होतं. कारण माझ्या दोन्ही मुलं लहान आहेत, त्यामुळे त्यांना तर काय ते जमत नव्हतं. त्यामुळं मी मोठी आहे, माझ्या मिस्टरांनी तर काय त्यांना म्हणजे इंटरेस्टच नसतो कुठल्या गोष्टीमध्ये. त्यामुळं मुलांच्या सुखासाठी किंवा मुलांच्या इच्छेसाठी आपल्याला पुढे एक पाऊल टाकावंच लागतं. आणि प्रयत्नाती परमेश्वर असं म्हणतात ना, ते बरोबर असतं ना, की आपण प्रयत्न करत राहायचे, कुठं ना कुठं त्याची प्रयत्न करत राहायचे, फळाची अपेक्षा करायची नाही. ते फळ जेव्हा भेटेल तेव्हा भेटतं. आणि एवढ्या आता प्रयत्न करून अर्धा ते पाऊण तास आमचा खरं गेला बरं का हे टेंट हाऊस तयार करायला. आणि अशा प्रकारे आमचं फायनली टेंट हाऊस तयार झालेलं आहे. कसं वाटतंय तुम्हाला आणि नक्की सांगा.
व्हिडिओ असा शूट केलेला आहे. आणि असे डेली व्लॉग बघायला जर आवडत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसे वाटतात ते पण तुम्ही कमेंटद्वारे मला सांगत जा. आणि हे बघा, आणि हा टेंट हाऊस बघून गुरुला इतका आनंद झाला ना, की पण त्याला ना असा टाईम खरं भेटतच नाही बरं का. शाळा असते त्याची 2 वाजेपर्यंत. मग आला की लगेच जेवलं की तो झोपतो. पण जेव्हा सुट्टी असेल त्या टायमालाच तो खेळत राहील बघा. आणि अशा मस्त प्रकारे असा टेंट हाऊस झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला आमच्या लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. त्याचं म्हणणं होतं की पुढं पण दरवाजा आहे आणि मागच्या साईडला पण दरवाजा आहे, कारण त्याची एक मैत्रीण आहे ना, तिच्या मागच्या साईडला पण तो दरवाजा होता पण आता ओपन होत नव्हता. तर चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.